रामराम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. सोशल मीडियावरती ना सध्या आपले गजाभाऊ नावाचं एक ट्विटरवरती म्हणजे आता जो एक्स आहे त्याच्यावरती एक अकाउंट आहे आणि आपले बीजेपीचे आणि देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत जवळचे मोहित कंबोज यांचं ट्विट वॉर सध्या पूर्ण सगळीकडे गाजलेलं आहे. हा विषय काय आपण समजून घेऊया. मोहित कंबोज तुम्हाला माहिती आहे की बीजेपीचं सगळ्यात जवळचं नाव आहे, देवेंद्र फडणवीसांच्या अगदी जवळचे ते. त्यांनी गजाभाऊ नावाच्या एक्स अकाउंट असणाऱ्या व्यक्तीला धमकी अशी दिली की तू या पृथ्वीवरती कुठेही असलास ना तर मी तुला तिथून उचलून आणीन. आणि त्याच्यानंतर हे ट्विटरचं वॉर सगळीकडे फिरलं आणि सगळ्या बाजूनी ट्विटरवरच्या ह्या युद्धावरती बोललं जायला लागलं. खरं तर गजाभाऊ नावाचं जे अकाउंट आहे कुठल्याही विचारसरणीचं असू द्या, परंतु मोहित कंबोज हे विसरले आहेत की ते एका भाजप सारख्या मोठ्या पक्षाचे नेते आहेत. भले त्यांचे राजकीय संबंध कितीही जवळचे असू द्यात, पण हा महाराष्ट्र आहे. मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये सत्तेचा आणि पैशाचा माज असणाऱ्या लोकांनी विसरू नये की छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. इथं सत्तेचा माज आणि पैशाचा माज असणाऱ्या लोकांचे पुतळे फाडले गेलेले आहेत. त्याच्यामुळं हा काय विषय त्याच्यामध्ये मला पडायचा नाहीये, परंतु गजाभाऊ नावाचा जो व्यक्ती आहे त्यांचे विचार भलेही काय वेगळे असतील, परंतु एका बाहेरच्या परप्रांतीय व्यक्तीने येऊन इथं महाराष्ट्रामध्ये गुंडागर्दी आणि दादागिरी कमीत कमी करू नये. कारण महाराष्ट्राची जनता ना अशा गुंडा लोकांना पण आणि अशा दादागिरी करणाऱ्यांना पण खूप सहन केलेले आहेत आणि खूप जणांना घरी बसवलेलं आहे. मुंबईकरांनी तर 80-90च्या काळात तर लय मोठमोठे भाई बघितले. त्याच्यामुळे नवीन बाहेरच्या राज्यात नेऊन एखाद्या नवीन गुंड होऊ पाहणाऱ्या म्हणा किंवा डॉन बनू पाहणाऱ्या लोकांनी असले प्रयत्न करू नयेत. महाराष्ट्राची अस्मिता स्वाभिमान हा जिवंत आहे आणि भले त्यांचं वैयक्तिक काय असेल तर त्यांनी वैयक्तिकपणे मिटवावं. त्यांच्या आडून जर मराठी माणसांना, आता तुम्ही बोलाल की त्यांचं वैयक्तिक आहे, गजाभाऊ त्यांच्या एक्स अकाउंटवरून वेगळं काहीतरी बोलतात, ते नेहमी लेफ्टची बाजू घेतात. मला अजिबात त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. गजाभाऊंसून माझे विचार कधी जुळत नाहीत, परंतु एक मराठी माणूस आणि एक परप्रांतीय माणूस सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावरती एका मराठी माणसाला दाबायचा प्रयत्न करतोय, मी या दृष्टीने बघतो. आणखी एक गोष्ट अशी समोर आलेली, मारवाडी माणूस त्याच्या दुकानामध्ये एका कस्टमर गेला होता आणि त्या कस्टमरला बोलला की माझ्या मुंबई गुजरात आता भाजपचं सरकार आलेलं आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्र ही गुजरात्यांची झालेली, मुंबई ही गुजरात्यांची आणि मारवाड्यांची. त्याच्यामुळे तुम्हाला बोलायचं असेल तर मारवाडीमध्ये बोला, नाही तर गुजरातीमध्ये बोला. हा विषय झाला. त्याच्यानंतर मनसेच्या लोकांनी त्यांना चोपलं वगैरे, सगळं ठीक आहे. नेहमी मनसेचंच लोक का पुढे येतात? बाकीच्यांचं मराठीवरती प्रेम नाहीये का? बाकीच्या वेळेला मराठी करत कसं काय ते पुढे येतात? आणि असा ज्या वेळेला महाराष्ट्राचा मराठीचा अपमान होतो त्यावेळेला फक्त आणि फक्त मनसेची लोक पुढे येतात. हा माणसांनी आणि जनतेने खरं तर विचार करायची गरज आहे. आणि त्याच्यामुळं बाहेरच्या आलेल्या लोकांना, आता मी बघितलं मोहित कंबोज यांच्या एक्स अकाउंटवरती जाऊन त्यांच्या खाली बघितलं, त्यांनी आज पण एक ट्विट केलेलं आहे की काय मराठीमध्ये सांगतो की चिराग विजण्याच्या अगोदर फडफडत असतो. आता त्याने असं सांगितलं की जास्त फडफडतोय. त्याच्यानंतर गजाभाऊ का आहे एक्स अकाउंटवरती, त्यांनी सांगितलं की मला उचलायला येताना बापाला घेऊन ये वगैरे. पण मला वाटतं की तुमचं काय वैयक्तिक वाद आहे ना, तुमचं वैयक्तिकपणे मिटवायला पाहिजे. तुम्हाला जर त्यांचं विचार पटत नाही, त्याचं हे करत नाही, तुम्ही त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा ना. उचलायची भाषा, मारायची भाषा, किडनॅप करायची भाषा हे गुंडांच्या तोंडात शोभतं, राजकारण्यांच्या तोंडात शोभत नाही. तसं तुम्ही स्वतःला सिद्ध करा आम्ही मोठे गुंड आहेत म्हणून. मग महाराष्ट्र जनता आणि महाराष्ट्र तुम्हाला बघून घेईल. कारण महाराष्ट्राने असे गुंड खूप बघितलेले आहेत आणि खूप लोकांना घरी बसवलेले. ह्या मॅटरवरती तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. जय शिवराय, जय मल्हार.